गोरस बेचने आई हाट कहा रे मनमोहन राज सबही विसरू देखे गोपाल। ओम जन्माद्यस्य हेतुमयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्व तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत् सूर्या तेजो वायुर्मुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोटं सत्यं परं धीमहि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुलाभं जघरणिहितपानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवरहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकारायांचे केले स्मरण ओ हे सकळ विद्यांचे अधिकरण ते चरण दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थान पराम भोग्य कमी पडवा विधींद्रादि देवेश्वरास्तु यमानं समाधिस्तनोति भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि तुम्ही विश्वनाथ।
आया पडिलो बराडी। मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचने आई हाट, कहाँ रे मनमोहनदार, सबही विसरू देखे गोपाल। महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला अखंड हरनाम सप्ताह कथा यज्ञ, परम पावन शिव महापुराण कथा। सप्ताहातील सर्व जबाबदार कार्यकर्ते मंडळी, ग्रामस्थ पुरुष मंडळी, ग्रामस्थ महिला मंडळ, परिसरातून या ठिकाणी उपस्थित असणारे विद्वज्जन गुणीजन मंडळी, ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवेचा योग संधी प्राप्त झाली, ते आदरणीय हरिभक्तगणांचे परममित्र आमच्यावर आणि आमच्या संस्थेवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, ते आमचे परममित्र आदरणीय उत्तमरावजी ढोकणे असतील, त्यांचे सर्व सहकारी भजनी मंडळ असेल, सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सप्त्यातील सर्व कार्यकर्ते मंडळी, ज्यांना आम्ही या परिसरामध्ये या परमार्थातलं भीष्माचार्य म्हणत असतो, ते आमचे परम आदरणीय हरिभक्तपरायण भीमराव महाराज, आमच्यावर आमच्या संस्थेवर नितांत प्रेम असणारे शिर्डीकर रामरावजी जामुतकर, मृदंगाचे अत्यंत उत्कृष्ट सुंदर अशी साथ ज्यांची या ठिकाणी प्राप्त आहे, आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण विष्णू महाराज येळेगावकर, त्याचबरोबर गायनाचार्य म्हणून या ठिकाणी प्राप्त असणारे परममित्र आमचे आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज सोनवाडीकर, आदरणीय हरिभक्तपरायण मधुकररावजी ढाले महाराज, सर्व ग्रामस्थ मंडळी आणि त्यातल्या त्यात आज विशेष करून ज्यांची विशेषतः कीर्तनाला उपस्थिती आहे, खरं तर फार मोठी माणसं आहेत महाराज, प्रकाश महाराज फार मोठी माणसं आहेत। मी ज्यावेळेला या भागामध्ये पहिल्यांदा आलो ना, त्यावेळेला या परिसरामध्ये जे काही प्रसिद्ध व्यक्ती होत्या परमार्थातल्या, त्यांच्यामध्ये प्रकाश महाराजांचं नाव पहिलं होतं। पण आज मोठेपण थोडस बाजूला ठेवून महाराजांनी कीर्तनाला टाळ घेऊन उभे आहेत, हे माझं परम भाग्य आहे। महाराजांची मला वाटते कीर्तनही महाराज झालेली आहे काही दिवस, आणि आज पुन्हा या ठिकाणी महाराजांची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त झाली। हा दुर्दशक्र योग असेल कदाचित। पांडुरंगी ढोकणे असतील, आत्मारावजी ढोकणे असतील, त्याचबरोबर संतोषराव आहेत, आमचे साहेबराव मोठे आहेत, आणि सर्वच महाराज भाऊ आहेत, दिलीपराव आंभोरे, बाकी आता मला सर्वांची नावं माहिती नाही, रामरावजी केशव, अशोकराव, सर्वच भजनी मंडळ, विनेकरी बाबा, अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशा प्रकारचं अचानक झालेलं नियोजन। पण महिला मंडळींना सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेला गडबड होते, पाहुणे वगैरे येतात अचानकच जास्त, आणि अचानक पाहुणे आल्याच्या नंतर गडबड कशी तरी भाजी जर बनवली ना, तर ती गडबडीत केलेली भाजी फार छान होत असते। गडबडीने काहीतरी केलं की फार गोड होतं ते। तसा हा एवढा गोड झाला कार्यक्रम, मला तर अपेक्षाच नव्हती एवढी लोक इथे येतील। मी प्रत्येक वेळेला दररोज कथेमधून सांगत गेलो की गावामध्ये कीर्तन असताना एवढे श्रोते मंडळी, एखाद्या वक्त्याला एवढे श्रोते मंडळी प्राप्त होणं म्हणजे फार मोठी मेजवानी असते। कारण मी सांगत ज्ञानोबा वर्णन करतात, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते मिळणं, श्रोतेशिवाय वक्त्याला काय किंमत आहे। कथा सुफल संपूर्ण झाली ही केवळ तुमच्यामुळं, माता मावल्यांची एवढा या संप्रदायावर उपकार म्हणावा लागेल महाराज। संप्रदायावर खऱ्या अर्थानं उपकार जर कोणाचा असेल ना, तर या मंडळीचा आहे का? कारण प्रत्येक ठिकाणी आपण फिरणारी मंडळी सगळ्यांना माहिती आहे, जिथं जावं तिथं संख्या कोणाची जास्त आहे? माता मावल्यांची संख्या जास्त आहे। आणि तुमच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविकच भक्ती आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविक ममत्व आहे, अंतःकरणामध्ये स्वाभाविक वात्सल्य आहे, अंतःकरणामध्ये स्वाभाविकच भगवत प्रेम असल्याच्यामुळं तुम्हाला काय आमंत्रण द्यावं लागत नाही। कार्यक्रमाच्या वेळेला आपोआप महिला मंडळी कार्यक्रमाला येत असतात। आम्हाला किती वरून सांगितलं माईक मधून, तरी एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून आम्ही सोडून देतो। पुरुष मंडळींची अशी अवस्था। म्हणून आज तुमच्याच्याने हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला प्राप्त झालेली दिव्यता 7 दिवस पर्यंत आपण या ठिकाणी शिव महापुराण कथेचं चिंतन केलेलं आहे।
याच्या प्राणी मात्रांच्या उद्धाराकरता जडजीवांच्या कल्याणाकरता व्यासरचित शास्त्र म्हणजे श्री शिव महापुराण आहे. शिव या शब्दाचा अर्थ आपण पाहिला. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मंगल. स्मशानेश्वर परिक्रीडा, स्मशानामध्ये राहणारा परमात्मा ज्याने अमंगल वेश अंगावर धारण केलेला आहे, तो अमंगल वेशधारी भगवान शिव परमात्मा याच्या यावत जगताचं मंगल आणि कल्याण करण्याच्या बाबतीमध्ये समर्थ असणारे होत आहे. म्हणून 7 दिवस पर्यंत आपण शिव महापुराण कथेचं पोटभर अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. आणखीन एक उल्लेख करायचा राहील म्हणून आत्ताच उल्लेख करतो. आमच्या साऊंडवाले अत्यंत गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीम 7 दिवस पर्यंत त्यांनी दिली. अगदी चाचणी बरं झाली एखादी टाचणी पडली नाही, नाही तर आवाज आला असता त्याचा. टाचणी पडेल तरी आवाज येईल एवढी सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. फार गोड अशा प्रकारचं साऊंड आणि उपस्थिती अत्यंत विलक्षण अशा प्रकारची या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून सप्ताहाचा हा अंतिम दिवस आहे, अंतिम दिन आहे आणि अंतिम दिवसाची कलशस्थानी असणारी काल्याची कीर्तन सेवा ही माझ्या सौभाग्यानं मला प्राप्त झाली. अधिकाराचा विचार का केला नाही कार्यकर्त्यांनी मला माहिती नाही, परंतु काल्याच्या कीर्तनाला अधिकारी असावं लागतं. महाराज काल्याच्या कीर्तनाकरता अधिकाऱ्याची नितांत आवश्यकता आहे. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायचं असतं आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगत असताना तो चरित्र सांगणारा हा अधिकारी असावा लागतो. अधिकार जर नसेल तर अर्थ कुठेतरी भक्तीकडे जाण्याची शक्यता असते. म्हणून कृष्ण चरित्र हे सांगण्याकरता फार मोठा अधिकारी पाहिजे. आम्ही नावाचेच अधिकारी आमचं नावच फक्त धर्माधिकारी आहे. काल्याचे कीर्तन करण्याचा कोणताही अधिकार नाही, परंतु तरीही कार्यकर्त्यांनी उभं केलं म्हणून 2 शब्द बोलणार आहे मी. 1 तासभर आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आहे. काल्याच्या कीर्तनाचा अधिकारी कोण आहे याचं साग्र चिंतन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मधून करतात. का विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले, जे विषयोची वानिता झाले भाटे याच्या. विषयाला जिंकून आलेले शुकाचार्यांसारखे महात्मे त्यांना अधिकार आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं गायन करण्याचा. आपण कोण आहेत महाराज? या मी कसं आपला काय अधिकार आहे? कधीतरी अंतर्मुख म्हणून विचार केला पाहिजे आपण कोण आहेत. कोहम कथम इदम जातम को वै कर्तास्य विद्यते आचार्यांचे शब्द आहेत. जे गुरु शंकराचार्य महाराज या उक्तीच्या माध्यमातून वर्णन करतात. माणसाने कधीतरी एकांतामध्ये बसून विचार केला पाहिजे आपण कुठं आहेत, आपण कोण आहेत, आपला जन्म कशा करता आहे, कशा करता आपण या मृत्यूलोकामध्ये आलो, आपल्याला काय करायचंय, आपला मुक्काम कोणता आहे आणि तो मुक्काम प्राप्त करण्याकरता आपल्याला काय साधना करावी लागणार आहे याचं चिंतन एकांतामध्ये बसून तो जीव करत असेल ना, काही अंशी त्याला परमार्थाची प्राप्ती होते. महाराज बाकीच्यांचा परमार्थ पायाविले भिंत तातडीचे असाय. विठ्ठल विठ्ठल आहे मी कोण हा करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण याचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. म्हणून काल्याच्या कीर्तनातून मला आवर्जून हे सांगावंच वाटेल की काल्याचं कीर्तन करण्याचा विशिष्ट प्रकारचा अधिकारी असावा लागतो. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, मग करूच नाही का असाही प्रश्न येतो. अधिकार नाही मग कीर्तन करायचंच नाही का? करा. निदान त्या 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 भावनेकडं त्या भूमिकेकडं मार्गक्रमणा करण्याची हिंमत तरी असावी माणसाकडे. म्हणून काल्याचे कीर्तन करण्याचं हे धाडस आहे. एरवी भगवान परमात्म्याचं चरित्र ही एवढं सामान्य जेवढं आपण समजतो. महाराज कृष्ण चरित्राला एक प्रगल्भ अशा प्रकारची धार आहे, प्रगल्भ अशा प्रकारचा अर्थ आहे. वेदांताने परिपूर्ण, वेदांताने खचाखच भरलेलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. आपण जे ऐकतो ना त्या सगळ्या बरोबरच्या गोष्टी आहेत महाराज. कधी कधी तर सांगू का, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार करत असताना किंवा त्याची गीतं, त्याची पदं किंवा त्याच्या गवळणे ऐकत असताना कधी कधी अर्थ भरतीकडे जातो त्याचा. आणि भरतीकडे अर्थ नेणारे हे तुमच्याकडे एक शब्द आहे इकडं मराठवाड्यामध्ये संगीत भजनाचं प्रमाण इकडे जास्त आहे थोडस. आणि मग असे होतं आपल्या ह्याच्यात थोडस घुसलेलं आहे ते दिल्लीमध्ये. राधेचं माझ्या गावाला जाऊ, कुठल्या गाथ्यातली गोडणी गाथाच नाही ना यार. अजून काय एक मगाशी गोडण ऐकली होती मला आता आठवे ना ती काहीतरीच होती गोडण. हा राधे कोणा संग काहीतरी असे रुसलीस ग काहीतरी गोडणी अशी आहे. हा तुझ्या वेणीची गाठ कशी सुटली ग. आता हे काय काय अर्थ या गोडणींना? कुठला गाथा या गोडीला? कोणता गाथा नाही आपल्याकडे. तुमच्याकडे मराठवाड्यामध्ये एक शब्द आहे जीभ जोड म्हणतात त्याला. जीभ जोड म्हणजे काहीतरी कोणीतरी जोडलेलं.
ज्याने ती पद लक्ष देऊन ऐका, हा फार महत्वाचा विषय आहे. ज्याने ही पद जोडलेली आहेत ना, त्याचा काय अधिकार आहे याची आपल्याला कल्पना नाही. कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. आपल्या अंतःकरणातल्या वासना, त्या वासना त्या गीतांच्या माध्यमातून त्यांनी प्रगट केलेल्या आहे. खरं सांगू का, भगवान श्री हरी कृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या खऱ्या अर्थानं वाटोळं जर कोणी केलं असेल तर या जीभजोडवाल्यांनी केलेलं. जीभजोड एक दोन उदाहरण सांगेल आपल्याला. एक गवळण आहे, त्याचा अर्थ मी अगोदर सांगेन. तो जर लक्ष देऊन ऐकला तर तुमच्या लक्षात येईल, नंतर काहीच लक्षात येणार नाही. नंतर गवळण सांगतो, अगोदर अर्थ सांगतो. अर्थ फार आहे, वर्णन करताय. त्या गवळणीमध्ये असं वर्णन आहे, लक्ष देऊन ऐका आणि मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. एक गोपिका घरातून निघालेली आहे, डोक्यावर तिने माठ घेतलाय, यमुनेवर पाणी भरण्याकरता ती चाललेली आहे. माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगतो, गोपिका घरातून निघाली, माठ डोक्यावर घेतलाय, पाण्यावर यमुनेला पाणी आणण्याकरता यमुनेवर तिला जायचंय. निघाली आणि जात असताना रस्त्यामध्ये तिला कन्हैया भेटला, कृष्ण परमात्मा भेटल्यानंतर त्याने बासरी वाजवली आणि बासरी वाजवल्याबरोबर डोईवरची घागर पाझरली. डोईवरची घागर पाझरली, गोपिका पाण्याने ओली चिंब झाली. बरोबर आहे? अजून काही लोकांच्या लक्षात नाही. अजून एकदा ऐका. गोपिका घरातून निघालेली आहे, माठ डोक्यावर घेतलाय, पाणी आणण्याकरता जायचं यमुनेला आणि यमुनेला जात असताना कन्हैया रस्त्यामध्ये भेटला, त्याने बासरी वाजवली आणि ती डोईवरची घागर पाझरली, गोपिका पाण्याने ओली चिंब झाली. होईल असं? अजूनही काही लोकांच्या लक्षात आला नाही. पहा, ती गोपिका ज्या अर्थी घरातून निघालेली आहे त्या अर्थी तिच्या डोक्यावर जो माठ आहे, पाणी आणायला निघाली ना ती, डोक्यावरला माठ पाण्याने भरलेला असेल का रिकामा असेल? रिकामा माठ आहे महाराज. मग रिकामा माठ डोक्यावर असल्यानंतर किती वर्ष कन्हैयाने मुरली वाजवली म्हणजे ते पाझरणार आहे? आपण एका कारणाला ऐकतो गवळणी आणि दुसऱ्या कारणाला सोडून देतो. त्याच्या चाली रंगेल ढंगेल असते त्यामुळे ते ऐकायला बरं वाटतं, पण अर्थ शोधायला पाहिजे ना. अर्थ शोधत नाही. पण आता गवळण सांगतो, घागर घेऊन यमुनेशी जाता आणि डोईवर घागर पाझरली, नको वाजवू श्रीहरी मुरली. यमुनेशी जाता कशी पाझरेल महाराज घागर? अजून एक गवळण, मी आत्ताच तिचा उच्चार केला. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. मला सांगा, श्रीकृष्ण परमात्मा आणि राधिका यांचा संवाद या गवळणीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. जीभजोड गवळणीच्या. विठ्ठल कृष्ण आणि राधा यांचा संवाद गवळणीच्या माध्यमातून व्यक्त करतात. लक्ष देऊ नका. त्याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा राधिकेला भेटले सकाळी सकाळी आणि राधिकेला म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ आणि काय करू, गोकुळ फिरून पाहू. आपण सगळं गोकुळ फिरून पाहू. आता मला एक सांगा, भगवान कृष्ण परमात्माचं चरित्र आज काय पहिल्यांदा तुम्ही ऐकत नाही, तुम्ही वर्षानुवर्ष ऐकत आलेले आहेत. मला एक सांगा, बालपणामध्ये भगवान कृष्ण परमात्मा ज्या गावामध्ये राहत होते त्या गावाचं नाव काय? हा बरोबर आहे, काय नाव आहे? गोकुळ. गोकुळामध्ये भगवान परमात्मा राहतात आणि राधा कुठली आहे महाराज? बोललेची. राधा ही गोकुळातलीच आहे ना. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये राहतात आणि राधिका सुद्धा गोकुळामध्येच राहते. मग एकाच गावामध्ये राहत असणाऱ्या दोन व्यक्ती जर भेटल्या सकाळी सकाळी, रामराम जाहीर झाले, एक जण दुसऱ्याला बोलायला लागला, तर तुला सगळं गाव फिरून दाखवतो, तर दुसरा म्हणत, दादा मला दाखवण्याची गरज नाही, मला तुझ्यापेक्षा माहिती आहे गाव कसं आहे. एकाच गावामध्ये राहत. बरं, एक गोष्ट आणखीन, दुसरी एक गोष्ट, राधेला गाव फिरवून दाखवणे इतका वेळ तरी एका महाराज भगवंताकडं, कृष्ण परमात्म्याकडे तेवढा वेळ नाही. आपल्याकडे एक दोन जनावर, एक दोन गायी, एक दोन बैल जर असतील ना, पाहुण्या रावळांच्याकडे गेल्यानंतर लोक म्हणतात, नाही हो आम्हाला विष खायला वेळ नाही, आम्हाला गेलं पाहिजे. पाहुण्यांनी किती आग्रह केला राहाच, तर ते सांगतात नाही, घरी जनावर आहेत, जावं लागतं. एक दोन गायी, एक दोन बैल जर असली तर आपली ही अवस्था आहे. मला सांगा, ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत त्याला राधेला गोकुळ दाखवायला वेळ? एक गवळण फार गोड आहे, वर्णन केलंय नामदेव महाराजांची असेल, आहे बहुतेक. हो, नामदेव महाराजांचे वर्णन करतात. कृष्ण परमात्म्याला भूक लागलेली आहे आणि यशोदा मातेला भगवान परमात्मा विनंती करतायत, मैया मला जेवू घाल.
यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरण पोळी करून दे मोठी, नाही आडवीत गुळासाठी मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. आई लहानच घे मुंडा लवकर मला भाजून दे मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेवू घाल, यशोदे घराकडे मला जेवू घाल. तूप लावूनी भाकर करी वांगे भाजूनी भरीत करी, फार गोड करण. तूप लावूनी भाकर करी वांगे भाजूनी भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, फार गोड गोड. आता कांदा लसूण वर जे असणाऱ्यांना काय म्हणावं काय कळत नाही. नामदेव महाराजांची गवळण. तूप लावणी भाकर करी वांगे भाजणी भरत करी वर कांद्याची कोशिंबिरी, नामदेव महाराजाचे शब्द आहेत, मला जेवू घाल. आणि त्या गवळणीचं एक चरण आहे, वर्णन करतायत. आई मी तुझा एकुलता एक गाई राखितो 9 लाख, गाई राखिता झिजली नख मला जेवू घाल. आई मी तुझा एकुलता एक आहे ना, आणि मला एक गाय नाही सांभाळावं लागत, मला 9 लाख गायींचा सांभाळ करावा लागतो. मग ज्याच्या पाठीमागे 9 लाख गायींचा कारभार आहे त्याला राधेला गोकुळ फिरून दाखवायला वेळ असेल का? राधेचं माझ्या गावाला जाऊ. म्हणून भगवान श्रीहरी कृष्ण परमात्माचं चरित्र हे अत्यंत प्रगल्भ आहे, अत्यंत विशाल अशा प्रकारचं चरित्र आहे, वेदांताने परिपूर्ण असं भगवत चरित्र. म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला या भगवत चरित्राचा उच्चार करायचा आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रज भाषेमधून एक सुंदर संदेश देत आहेत. एक गोड अशा प्रकारचा प्रसंग महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. आणि अभंग लिहिण्याकरता तुकाराम महाराजांनी ज्या भाषेचा विनियोग केलेला आहे ती भाषा ब्रज भाषा आहे. जगाच्या म्हणजे भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हिंदी बोलली जाते, वेगवेगळ्या हिंदीचे टोन आहेत बोलत असताना, मात्र वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जी भाषा बोलली जाते ना ती हिंदी, त्याला ब्रज हिंदी म्हणतात. ती ब्रज भाषेतली ही गवळण आहे. अत्यंत गोड अशा प्रकारचा प्रसंग महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. प्रसंग असा आहे, एक गोपिका बाकीच्या सगळ्या गोपिकांच्या सोबत दही दूध तूप लोणी विकण्याकरता म्हणून मथुरेच्या बाजाराला गेलेली आहे. गेली मथुरेच्या बाजारामध्ये दिवसभर बसलेली आहे. सगळ्या गोपिकांचं चरित्र वेगळंच आहे आणि हिचं एकटीचं चरित्र वेगळंच आहे. ही शांत आकाशाकडे पाहत बसलेली आहे, एकटक आकाशाकडे पाहते. जी वस्तू विकण्याकरता आणलेली आहे, दूध दही तूप लोणी वगैरे, त्याचा तिला विसर पडला. मी इथं विक्री करता आलेली आहे, विसर पडला. पण बाकीच्या गवळणी काहीतरी बोलतायत म्हणून ही बोलायला लागली, काहीतरी घ्या घ्या म्हणतायत म्हणून ही गोपिका म्हणायला लागली, माझ्याकडे मी माल आणलेला आहे, तो माल घ्या. पण कोणता माल आहे? गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या
घ्या, तूप घ्या, लोणी घ्या. पण ही गोपिका म्हणायला लागली गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, घे तव तव हसती मथुरीच्या घे. हसतात तिला सगळ्या बाकीच्या गोपिका. पण तुकोबराय वर्णन करतात, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. तिला त्याची तमाच नाही. ती बसलेली एकटक शून्यामध्ये पाहत आहे. संध्याकाळ झाली, बाकीच्या सगळ्या गोपिका घरी गेल्या, हे अजून तिथंच बसलेली आहे. तुकोबराय तिथं गोपिका रूपाने होते. तुकाराम महाराज आले जवळ. का ग तुला घरी जायचं नाही का म्हणे, बाकीच्या तुझ्या सोबतच्या सगळ्या गोपिका निघून गेल्या घरी. तिने सांगितलं म्हणे महाराज घरी जायचं काय हरकत नाही, पण मला रस्ताच दिसत नाहीये, मी रस्ता विसरलेली. या ठिकाणी या मथुरेच्या बाजारामध्ये दही दूध तूप लोणी विकण्याकरता मी बाकीच्या सगळ्या गोपिकांच्या बरोबर आले होते खरं, पण माझ्या अंतःकरणाची आता काय अवस्था आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भोली घर जाने मी माझ्या घराचा रस्ता विसरलेला, घराचा रस्ता विसरलेला आहे. परमार्थाची ही अत्यंत उच्च अशा प्रकारची अवस्था आहे, लक्षात घ्या. घराचा रस्ता विसरणं म्हणजे ज्या वेळेला मनुष्याला संसारामध्ये विसर पडायला सुरुवात होते आणि परमार्थाचं काहीतरी आठवायला लागतं, त्यावेळेला ओळखावं की आपल्याला भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थानं काय कृपा आहे. आणि संसार ध्यानात यायला लागला आणि परमार्थ जर विसरायला लागला तर लक्षात घ्यावं की भगवंताची अवकृपा आहे. बसलेला आहे कीर्तनामध्ये, पण कीर्तनामध्ये बसलेला असताना सुद्धा जर घरची आठवण येत असेल, घरच्या कृपाला जर मन झटके देत असेल, तर ओळखावं आपण ही परमार्थातली अवनती आहे. त्या गोपिकाला संसाराचा विसर पडलेला आहे. घरी जाण्याची जी वाट आहे त्या वाटेचाच विसर पडला. एरवी प्रत्येक मनुष्याच्या समोर दोन वाटा आहेत, एक परमार्थाची वाट आहे आणि एक संसाराची वाट आहे. आता बाकीच्यांचं सोडा महाराज. एक दिवस भगवान परमात्मा रडायला लागले, भगवान कृष्ण परमात्मा रडायला लागले. यशोदा मैया निघाली त्यांच्याकडं, पण जात असताना चुलीवर दूध ठेवलेल्याची आठवण आली आणि तेवढ्यामध्ये ते चुलीवरलं दूध उतूही गेलं. उतू गेल्याच्या नंतर आता तुम्ही सगळे गवळी आहात त्यामुळे तुम्हाला दुधाचं सांगायची गरज नाही. दूध उतू गेल्याबरोबर त्या दुधाचा करपट असा वास आला. करपट वास आल्याच्या बरोबर यशोदा मैया, सामान्य नाही महाराज, भगवंताची आई आहे, ती कन्हैयाकडे निघालेली, पण दुधाचा करपट वास आला आणि आपला मोर्चा, आपला रस्ता त्याने बदलला. परमार्थाच्या मार्गाने निघालेली, आता संसाराच्या मार्गाने निघाली, त्या दुधाकडे निघाली. आपलंही असंच होतं. भगवंताकडे जात असताना परमात्मा संसारामध्ये काहीतरी अर्थ निर्माण करतो आणि माणूस निघालेला परमार्थाकडे पण तिकडे वळतो. मोठ्या मोठ्यांना प्रश्न पडतो, काय करू देवा, संसार करू का परमार्थ करू? हे मोठ्या मोठ्याची अडचण आहे. विचारतात महाराज, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा भक्ती म्हणते
चाल पुढे, भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणे तू येईकडे. हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. हा मोठ्या मोठ्यांना पडलेला प्रश्न आहे. परमार्थ आणि प्रपंच या दोन वाटा आहेत. त्या गोपिकेला प्रपंचाची जी वाट आहे त्या वाटेचा विसर पडलेला आहे. मैं भूली घर जाणी वाट, घरचा रस्ताच विसरला. मला आता एकच मार्ग दिसतोय समोर डोळ्यासमोर. कोणता? तो परमार्थाचा राजमार्ग आहे. तोच फक्त डोळ्यासमोर दिसायला लागलेला आहे. संसाराची वाट मी विसरलेली आहे. मैं भूली घर जाणी वाट, गोरस बेचणे आई हाट. मी या मथुरेच्या बाजारामध्ये गोरस म्हणजे गायीच्या दुधापासून बनलेले पदार्थ विकण्याकरता मी या ठिकाणी आलेले होते, पण रस्ता विसरलेला आहे. तुकोबाराने विचारलं, म्हणे बाई तू रस्ता विसरले म्हणतेस, पण दररोज तर येतेस ना म्हणे यांच्यासोबत, मग आज काय झालं रस्ता विसरायला? तिनं त्याचं कारण सांगितलं अभंगाच्या द्वितीय चरणात. काना रे मन मोहनला